खवय्यांनो, काही सिनेमे पाहिल्यानंतर मनात घर करतात, तसं काही सिनेमे हे असे असतात जे घरातल्यांचेच वाटतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन हा सिनेमा बघितलाच पाहिजे. थोडक्यात काय, तर सिनेमा बघताना असं वाटतं की आपल्या ओळखीच्या माणसांचाच हा सिनेमा आहे. आणि आज आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरात असेच काही ओळखीचे आणि फार प्रतिभावान पाहुणे येणार आहेत. आपल्या झी स्टुडिओजने प्रेक्षकांच्या भेटीला आतापर्यंत अनेक कौटुंबिक सिनेमे आणलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा एक छान नवा कोरा अप्रतिम भन्नाट सिनेमा घेऊन झी स्टुडिओज येत आहेत आणि तो सिनेमा म्हणजे तुंबाडची मंजुळा. याचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेल, पण हा सिनेमा नेमका कसा आहे, कोण कोण आहे, तुंबाडची मंजुळा नेमकी कोण आहे, हे सगळं जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि या सिनेमातल्या दोन इरसाल कलाकारांचं स्वागत करूया. फार मनापासून स्वागत करूया आमचे मित्रवर्य जितेंद्र जोशी आणि उषा नाडकर्णी यांचं. फार मनापासून स्वागत, फार मनापासून स्वागत. फार दिवसांनी भेटीचा योग आला होय. आणि निमित्त आहे तुंबाडची मंजुळा. वा वा वा, कसे आहात तुम्ही दोघेही? एकदम मस्त. तुंबाडची मंजुळा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे होय. आणि पोस्टर पाहिल्यापासून आम्ही उत्सुक आहोत आणि जेन्युइनली आहोत, कारण कलाकारांची खूप मोठी फौज आहे. होय. पण ही मंजुळा कोण आहे? मंजुळा कोण आहे ते जेव्हा चित्रपट येईल तेव्हा लोकांना कळेलच. अच्छा. मंजुळा हे गौड बंगाल आहे. फार अप्रतिम चित्रपट आहे. म्हणजे फार दिवसांनी असा चित्रपट आला ना संकर्षण, की ज्याची कथा, ज्याची पटकथा, संवाद हे उत्तम होतेच आणि त्यानंतर जो कलाकारांचा फौजफाटा आला, केवळ आपले जे ओळखीचे कलाकार आहेत तेच नव्हे तर कोकणातले जे तिथले स्थानिक कलाकार आहेत त्यांनी पण काय अद्वितीय कामं केली आहेत त्या चित्रपटावर. वा, फारच जोरदार झालाय चित्रपट. तुम्ही एवढी वर्ष काम करताय, या चित्रपटामध्ये काम करावं असं या सिनेमात काय वेगळं होतं? एक तर स्टोरी त्याची, बरं. बाकी अर्धी इंडस्ट्री तिकडे आहेच. एक नवीन डिरेक्टर आहे बर विविध कोरगावकर. बर म्हणजे तो घाबरलेला होता, त्याच्या आधी आम्ही घाबरलेले होतो की हा कसा करेल. बरोबर. पण त्या पोराने इतकं गोड काम केलं, इतकं समजून घेतलं आणि इतकं समजून सांगत होता सगळ्यांना. खूप गोड मुलगा आहे, त्यांनी छान काम करून घेतलं सगळ्यांना. म्हणजे सर्वार्थानी मोठ चांगली बांधण्यात आली. लिखाणात, दिग्दर्शनात, कलाकारांच्या ह्याच्यामध्ये. हो की नाही? फार छान. कोकणात शूट झालं ना सगळं? कोकणामध्ये कुडाळ. कुडाळ आणि आसपास. या चित्रपटाबद्दल तुमचं फार मनापासून अभिनंदन आणि आमच्या स्वयंपाकघरात पुन्हा एकदा स्वागत. आपण आता त्या बाजूला जाऊया आणि पदार्थ करूया. तर सर, तुम्ही खवय्ये आहात हे आम्ही ऐकून आहोत आणि आम्ही पाहिलेलं सुद्धा आहे. तुमच्या कलाकारांची एक छान डिश तयार झाली मोठी, तुंबाडची मंजुळा. तुझा पदार्थ काय, तुझा फ्लेवर काय या सिनेमात? या सिनेमामध्ये माझा फ्लेवर ना दही मिसळ म्हणू शकतोस तू. बर. तो असा आहे की गावासाठी सदैव तत्पर आहे, थोडासा टेरर आहे पण मृदू सुद्धा स्वभावाचा आहे. त्यामुळे जिथे गावाची गोष्ट येते तिथे सदैव तत्पर असलेला आणि पुढाकार घेणारा, परंतु तितकाच मवाळ. अच्छा. तर त्यामुळे मिसळीची तर्री पण आहे, दही पण आहे. दही पण आहे. वा वा. नाव काय पात्राचं? रवी अण्णा. रवी अण्णा. कमाल. मग रवी अण्णा, तुम्हाला आज पदार्थ करायचा आहे. तुमचा पदार्थ कोणता आहे? माझा पदार्थ आहे स्ट्रगलर खिचडी. स्ट्रगलर खिचडी ज्यामुळे मी जेवण बनवायला शिकलो. म्हणजे स्ट्रगलर असं नाव आहे खिचडीचं नाव स्ट्रगलर खिचडी. कारण स्ट्रगलर माणसाला पर्याय नसतो, त्याला जे आहे ते जे आहे ते तुला काम करावं लागतं. बरोबर की नाही? अगदी बरोबर. तेव्हा खायला प्यायला मिळत नव्हतं. आता हे सगळ्यांचंच रडगाणं असतं की आम्ही स्टेशनवर झोपलो, असं तसं नाही. मी खूप एन्जॉय केलेत ते दिवस, खूप आनंदाने घालवलेले आहेत. त्या दिवसांमध्ये असं होतं की जवळ 450 रुपयेच होते आणि एक जे काम केलं होतं त्याचं जे मानधन आहे ते 3 महिन्यांनी येणार होतं. त्यामुळे ते 450 रुपये 3 महिने पुरवायचे होते, म्हणजे 5 रुपये दिवसाचे. करेक्ट. साल कुठलं? साल 1999. बरं का? अरे 5 रुपयात काय पोट भरणार? तरी मित्रमंडळी मदत करत होती, नाही असं नाही. स्वतःच अर्धी चड्डी घातलेला माणूस अंग झाकायला दुसऱ्याला काय देणार? बरोबर. अशी मित्रमंडळी होती. तर काय झालं की मी ते उघड्या शेजारी नागडा गेला, थंडीत कुडकुडून मेला. बरोबर. तशी अवस्था. तर प्रकाश निमकर नावाचे सद्गृहस्थ, आम्ही जिथे राहत होतो तिथे खाली राहत होते, आणि त्यांच्या आई तुझ्यासारख्या अत्यंत गोड, मस्त, छान, त्या एक दिवस म्हणाल्या, अरे का रे असा उदास असतो? म्हटलं अहो काम नाही काय, म्हणजे पैसे, स्वतः जेवण बनवत जा. म्हटलं मला जेवण बनवता येते, खिचडी बनवायला काय लागतं? तांदूळ लागते, डाळ लागते, काही काही भाज्या टाकायच्या, आलं लसूण टाकायचं, झाली खिचडी. म्हटलं स्टोव्ह पासून बोंब आहे. त्यांनी त्यांच्या घरातला एक जुना स्टोव्ह दिला, एक पातेलं दिलं आणि एक झाकण दिलं. मी ते घरी घेऊन आलो
आणि मग मी आता त्या मित्रांची नावं सांगत नाही, पण काही मित्रांना तुला खिचडी खायची आहे, त्यावेळेला थाळी मिळायची 23 रुपयाला. मला 5 रुपयात खिचडी देतो, 5 रुपयात खिचडी देतो, पोटभर खायचे काम 5 रुपये दे. असं करून आयुष्यात जेवण बनवलेलं नाही कधी, पण आजीला बनवताना पाहिलं होतं. आजोबा आचारीच होते, त्यामुळे काही काही गोष्टी 3 रुपयाचा तांदूळ, 1 रुपयाचा तेल, आलं लसूण थोडंसं असं घेऊन आलो. जिरे टाकायचे असतात हे पण माहित नव्हतं. आणि मग हळूहळू कसं बसं ते बनवायला लागलो. आणि स्वस्तात जेवण मिळते म्हटल्यानंतर मित्रही देऊ लागले पैसे. तुझ्याकडे पैसे देऊन जीव लागले? हा, म्हणजे 5-5 रुपये, 5-5 रुपये 23 रुपयात बाहेर मिळते, 5 रुपयात पोटभर खिचडी खिचडी मिळते. मिळते. तर झालं असं की हळूहळू काही कलाकार, आम्ही दादरला राहत होतो, काही कलाकार ज्यांच्या शेवटच्या गाड्या निघून जात होत्या त्यांच्या काही कार्यक्रमांमुळे, रात्रीच्या उशिराच्या कार्यक्रमांमुळे ते यायचे आणि मग ते खाऊ लागले. आणि मग हळूहळू त्यांच्या खिशात पैसा, हे घे 50, अरे वा वा. हे घे 100. हळूहळू तो माझा व्यवसाय होऊ लागला. हो, अशा पुड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या गोष्टी होत्या आणि त्याला हळूहळू डबे येऊ लागले, मस्त. अशा गोष्टी येऊ लागल्या. आणि ती खिचडी स्ट्रगलर खिचडी. फार छान. स्ट्रगलर खिचडीसाठी लागणारं साहित्य पटकन घेऊन या. स्ट्रगलर खिचडीचं साहित्य आपल्या समोर आहे. खरं काय आहे ना, तांदूळ आणि डाळ, हो जी असेल ती डाळ, खरं तर बर. हे हवं. मिरची, मीठ आणि आलं लसूण, हो तेल. आता इथे तूप वगैरे ठेवलंय, हा. हे दिवस बदललेत म्हणून, हो. अन्यथा तेल हे एवढं पाहिजेच, हे हवंच. मस्त. त्यानंतर भाज्या ज्या मिळतील त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कापून ठेवायच्या. बर. तांदूळ, डाळ आहे, ही मुगाची डाळ आहे, हा. कोथिंबीर आहे, जिरा आहे, हळद हळद आहे, आहे, ओली मिरची आहे, आहे, लसूण आहे, आलं आहे, तूप आहे, राई आहे, बटाटा गरम मसाला, आहे, गरम बटाटा मसाला, आहे. बटाटा. मीठही आहे, मीठ आहे आणि ते मस्त. हे पण आहे आपलं टोमॅटो पण आहे. टोमॅटो पण आहे. लागणारं साहित्य आपण पाहिले. कृती पहिल्यांदा काय करायची आम्हाला सांगा. कृती पहिल्यांदा कुकर हे ठेवा. घ्यायचं, कुकर कुकर लागेल ना? ठेव. कुकरला. अरे क्या बात आहे. बघा, हे हा आहे कुकर, हा आहे. हो हा आहे. हो. कुकर मध्ये थोडस तेल. अरे आपण गॅस लावून गॅस लावा ना, गॅसला लायटर आहे तिथे. आहे, इथं आहे. पहा बरं, असा मदत करणारा कोणी मदत करायचं नाही रे त्यावेळेला. मी आपलं एकला बनवायचो. टाका तेल. असे हे तूप टाकलेले आहे. बरं, आम्हाला दादाच्या कॅरेक्टर विषयी कळलं. रवी अण्णा आहेत ते मदतीला धावून येणारे. तुमचं कॅरेक्टर काय? मी एक म्हातारी आहे, कारण वयाप्रमाणे जरी तरुण दिसत असली तरी म्हातारी म्हातारी आहे. आहे. वा. आणि आमच्या घरामध्येच आमचं दुकान आहे. बर. आणि ही आपली बसलेली असते तंगड वर करून, तिकडे छोट हे आहे तिथे बसलेली असते. हिला दिसत नाही, आजी बघते. अच्छा. हा. म्हातारीला दिसत नाही. दिसत म्हातारीला दिसत नाही, पण म्हातारी हे आहे, काय काय म्हणू आपण त्याला, जामबाज. चतुर आहे. सांग ना. जामबाज. डेंजर आहे पण म्हातारी. म्हणजे आऊ तुम्हाला किती अभिनय करावा लागला? एकतर म्हातारा असण्याचा अभिनय, क्या अजिबात बात अभिनय आहे. नाही. त्यात दिसत नाही हा अभिनय. अहो, हा जर असता ना सेटवर, तर म्हणजे तू 5 दिवस आणखी दिले असतेस बघ.